नमस्कार मित्रांनो, आपण एक नवीन चॅनल चालू केलेलं आहे. त्या चॅनलचं नाव आहे अंतरंग. खरं तर अंतरंग म्हणजे मन. आपल्या मनाचे जे बोध आहेत, जे विचार आहेत, जे आपल्याला येणारे प्रश्न आहेत, ते आपण ह्या चॅनलद्वारे जगासमोर, लोकांसमोर मांडणार आहोत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या राज्यकर्त्यांकडनं किंवा आपले जे कोणी हित लोक आहेत त्यांच्याकडनं घेणार आहोत. तर यासाठी मी माझा पहिला विषय निवडलेला आहे, तो म्हणजे इंडस्ट्री. हा विषय निवडण्याचं कारण म्हणजे आजकाल मुली जेव्हा लग्नाचा वेळ येतं त्या बोलतात की मला बाबा शेतकरी नको, मला धंदेवाईक नको, मला दुकानदार नको. यासाठी मला हा विषय निवडावासा वाटला. तर मित्रांनो, मी याच्यासाठी हा विषय निवडलाय की त्या मुलींना की ज्यांना नोकरीवालेच मुलगे हवेत असे म्हणणारे आहेत, त्यांना खरी सिच्युएशन काय आहे ही दाखवण्यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, मी हा व्हिडिओमध्ये इंडस्ट्रीचं जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स दाखवणार असले तरी मी सगळ्या प्रॉब्लेम्सवर बोलणार आहे, सगळ्या प्रॉब्लेम्सवर सांगणार आहे. तर मित्रांनो, तुमच्याही मनात काही प्रॉब्लेम्स असतील, काही सल असेल की जे तुम्ही मांडू शकत नाही, तर तुम्ही मला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट लिहून तुम्ही मला पाठवू शकता. मी त्या विषयावर नक्की 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 व्हिडिओ बनवीन आणि तुमचा हा आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत ते ज्या इंडस्ट्रीज आजारी आहेत किंवा ज्या इंडस्ट्रीज बंद आहेत किंवा ज्या इंडस्ट्रीज या आजारी असल्यामुळे दुसऱ्या कंपन्या त्या टेक ओव्हर करतात, ह्याविषयी बोलणार आहोत. पण पहिल्यांदा मी माझ्या बालपणीची एक आठवण सांगते की जी लहानाची मोठी ज्या गावात झाली, ज्या कंपनीमुळे, ज्या इंडस्ट्रीमुळे माझं शिक्षण झालं, त्या इंडस्ट्रीविषयी मी बोलणार आहे. कारण त्या इंडस्ट्रीच्या बाबतीत असे काही प्रकार घडले की स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की असं काही घडू शकतं. पण माझ्या वयाच्या अगदी 14व्या वर्षी, 13व्या-14व्या वर्षी मी प्रथम घेतलेला तो अनुभव होता. तो खूप अगदी मनाला भिडणारा अनुभव होता. त्यावेळेस आमची 18 महिने कंपनी बंद होती आणि त्यावेळेस अशी कंडिशन आली होती की लोकांना आपल्या घरातले भांडी विकावी लागली होती, वेठबिगारीची कामं करावी लागली होती. अक्षरशः लोक पाणी पिऊन राहत होती, तर काही जण अगदी भेळ वगैरे खाऊन राहत होती, कोण वडापाव खाऊन राहत होती. पण ह्याची नाही त्यावेळच्या राज्यकर्त्यांना त्याची सल पोचली किंवा नाही कोणत्याही राजनेत्याला त्याची सल पोचली, ना मालकाला पोचली. पण ह्यात सगळ्यात भरडला जात होता तो गरीब कामगार, तो भरडला जात होता ती गरीब मुलं, त्या कामगारांची मुलं भरडली जात होती. आणि त्यावेळेस जे पालकांचे हाल झाले ते आम्ही डोळ्यांनी बघितलेले. अक्षरशः लोकांना असं झालं की आता मी मुलांना काय खायला घालू, बायकोला काय खायला घालू, मी कसं घर चालवू, मुलांची शिक्षण कशी घेऊ. आणि जी उतरती कळा त्या कंपनीला लागली, ती उतरती कळा अगदी कंपनी बंद झाली तरी ती उतरती कळा काही गेली नाही आणि आजपर्यंत ती कंपनी बंद आहे. मित्रांनो, नुसती ती कंपनी बंदच नाही झाली, तर ती जी कंपनी बंद झाली त्याच्यानंतर लोकांना कित्येक लोकांना नाही त्यांचं फुल अँड फायनल मिळालं, नाही त्यांचं पीएफ मिळालं. आले तिथे अनेक नेते आले, अनेक राज्यकर्ते आले, वेगवेगळ्या पक्षाची लोक आली, मोठमोठी भाषणं दिली. पण त्यातून आउटपुट काय झालं? आज जवळजवळ ती कंपनीला लॉकडाऊन होऊन, ती कंपनी दिवाळखोरीत जाऊन 30 वर्ष होऊन गेली. पण आजपर्यंत त्या कंपनीतल्या एकाही कामगाराला काहीच मिळालं नाही, साधा पीएफ सुद्धा मिळाला नाही. आणि ह्याचं कारण काय होतं? तर त्यांचा पीएफ होता तो ट्रस्टमध्ये. हो मित्रांनो, ट्रस्टमध्ये.
खूप कंपन्या आपला पीएफ ट्रस्टमध्ये ठेवतात. त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला की जे कामगार लोक होते ते पीएफ विड्रॉ करू शकले नाही, कारण गॅझेटेड ऑफिसरची सही घेऊन पीएफ विड्रॉ करता येतो. पण जर तो ट्रस्टमध्ये असल्यामुळे तो कंपनीच्याच ट्रस्ट होल्डरकडे त्याचे सगळे राईट्स असल्यामुळे तो पैसाच गव्हर्नमेंटमध्ये गेला नाही, तर तो पैसा मिळणार कसा? त्यामुळे तिकडची जे कामगार लोक होती ती अजूनपर्यंत कायदेशीर लढत आहेत. आज वकिलाला वाटेल तसा पैसा जात आहे, पण त्यांच्या हातात काय आलं तर काही नाही. आणि त्या कामगारांच्या मुलांची गत काय झाली? कंपनी चांगली असल्यामुळे कित्येक कामगारांनी स्वतःच्या मुलालाही तिथे लावलं होतं. त्यामुळे मुलंही बेकार झाली, ते कामगारही बेकार झाले. तर ज्यांची लहान लहान मुलं होती त्यांची नीट शिक्षण होऊ शकली नाही, त्यांचे खूप हाल झाले. आजपर्यंत ती लोक हाल भोगतायत. आणि ती एवढी मोठी कॉलनी होती, एवढं सगळं छान होतं, त्या कंपनीची मोठी कॉलनी होती, हॉस्पिटल होतं, शाळा होती, की तिकडच्या मुलांचं शिक्षणाचा 10वी पर्यंतचा प्रश्नही नव्हता. एवढं सुंदर सगळं वातावरण होतं. कधी कोणाला वाटलंही नाही की ही कंपनी दिवाळखोरीत जाईल किंवा ही कंपनी कायमस्वरूपी टाळ होईल आणि त्याच्यामुळे लोकांचे हाल होतील. पण हो मित्रांनो, त्या लोकांचे खूप हाल झाले. आज ती कॉलनीतली बरीचशी घरं पाडण्यात आली. आज लोकांना फुल अँड फायनल न मिळाल्यामुळे कित्येक लोक तिथे तशाच त्या कॉलनीत राहत आहेत. आज तिकडच्या लोकांची जर तुम्ही अवस्था बघितली तर धड टॉयलेट बाथरूमची सोय नाही, लाईटची धड सोय नाही, पाण्याची धड सोय नाही. अशा बिकट अवस्थेत ती लोक राहत आहेत. आणि आता ती कंपनी कोणत्या तरी थर्ड पर्सनला विकली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीला विकली गेली आहे ती व्यक्ती आता त्या कॉलनीत राहणाऱ्या लोकांची दादागिरी करतायत. आता काल परवाचा एक व्हिडिओ मला बघायला मिळाला, त्यात तर चक्क एक बिबट्या तिथे आलेला दाखवतायत. मग ते कितपत खरं आहे किंवा खोटं आहे हे आपण बोलू शकत नाही, का ते तिकडचं आहे का आणखीन कुठूनचे. पण हे व्हिडिओ तो व्हायरल होते. मग हे काय चाललंय? हे लोकांना घाबरवतायत का? आणि ज्या लोकांना एक पैसाही मिळालेला नाही त्या लोकांनी जावं कुठे, काय करावं, राहावं कुठे? आज त्यांना राहायची सोय नाही, मुलाबाळांच्या शिक्षणाची धड सोय नाही. कुठे जातील ती लोक? त्याला आपले राज्यकर्ते काही उत्तर देऊ शकतील का? या कंपनीसाठी काही करू शकतील का? या कामगारांसाठी काही करू शकतील का? आणि ह्याच्या मागचे जे खरे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना सजा मिळेल का? जर माझी ही हाक राज्यकर्त्यापर्यंत जात असेल, अगदी आपल्या सीएम साहेबांपर्यंत जर गेली, तर प्लीज मी माझी हात जोडून विनंती करते की त्या लोकांना न्याय द्या, त्या लोकांचे पैसे त्यांना द्या. आज 30 वर्ष झाली त्या लोकांना काहीच मिळालं नाही. आज त्यांचं किती मोठं नुकसान झालं, त्यांच्या मुलाबाळांचं नुकसान झालं. हे कोणत्या पद्धतीने आता भरून देणार आहे ते कंपनीचा मालक, की आता ज्यांनी जी जागा घेतली तो देणार आहे? तर प्लीज 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 कृपा करून ही व्हिडिओ शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही जितकी व्हायरल करता येईल तेवढी व्हायरल करा, जेणेकरून आपली ही हाक सीएम साहेबांपर्यंत पोहोचेल आणि त्या कामगारांना काहीतरी न्याय मिळेल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.